श्री स्वामी समर्थ मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचा भाग 1 बघितला। त्यामध्ये तारक मंत्र हा कशासाठी वापरला जातो, तारक मंत्राचे ताकद काय आहे, मंत्राचे साक्षात प्रचिती कशा रीतीने येते ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं। आज आपण तारक मंत्राचे फायदे बघणार आहोत। तारक मंत्राचे फायदे मंत्राचा वापर प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार करत असतो। कोणाला एखाद्या तांत्रिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अडथळा आला, कोणाला कौटुंबिक क्षेत्रामध्ये अडथळा आला। अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने तारक मंत्राचा वापर करतो, तारक मंत्र जपतो। पण हा मंत्र जपताना मनामध्ये मन शांत करून डोळे बंद करून एकचित्ताने आपण स्वामींचे स्मरण केल्याने तारक मंत्राची प्रचिती लवकर येते। आणि या मंत्रातून आपला आत्मा हा शुद्ध व्हायला लागतो। आपला आत्मा शुद्ध असेल तर आपण एकत्र चित्ताने परमेश्वराचं नामस्मरण करू शकतो। आज आपण चैत्र महिन्याच्या या पवित्र महिन्यामध्ये स्वामींची सेवा कशी करायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चैत्र महिना हा देवी दुर्गांना अर्पण केलेला आहे। जे भक्त स्वामींना आई समान मानतात, स्वामी आई म्हणून संकटकाळी त्यांना हात मारतात, त्यांच्यासाठी हा चैत्र महिन्यातला प्रभावी स्वामी सेवेचा मंत्र आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण असेल किंवा आपल्या मनातली कुठली शंका असेल तर ती स्वामींना कशी सांगायची, तर त्याच्यासाठी तुम्ही एक औदुंबराचं पान तुमची जी काही इच्छा असेल, जी काही शंका असेल, त्याच्यापर्यंत पोहोचवायची। मंत्र तुमच्या तांदळाची दाणे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची। मनातल्या मनात 11 वेळा बोलायची आहे आणि ओम इच्छा मिळते असं म्हणत स्वामींचं स्मरण करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही हे औदुंबराचं पान 2 पानाला हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर त्याच्यावरचे जी तांदूळ आणि साखर आपण घेतलेली आहे ते ती बाहेर जिथे तुमच्या अंगणामध्ये पक्षी येतील, चिमण्या येतील, त्यांना ते टाकायचं आहे। आणि ते पान तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुमच्या जवळ अगदी जपून ठेवायचं आहे। म्हणजे रोज जशी तुम्ही देवाची पूजा करता तशी तुम्ही त्या पानालाही पुजायचं आहे आणि त्या पान तुमच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये ठेवून द्यायचं आहे। असं तुम्ही 1 आठवडा करायचा आहे। चैत्र महिन्यामध्ये या महिन्यामध्ये 4 आठवडे आहेत, तर 4 आठवड्यामध्ये तुम्हाला कुठल्याही एका आठवडे हा इच्छापूर्ती स्वामी सेवेचा हा मंत्र म्हणायचा आहे आणि ती सेवा करायची आहे। तर स्वामी आई तुमच्या शंकांचं नक्की निरसन करेल, तुमच्या अडचणींना येणाऱ्या अडथळ्यांसाठी तुमच्या समस्यांचं नक्की निवारण करेल। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।